अहमदाबाद विमान दुर्घटनेतील मृतांची संख्या 265 वर। गुजरातहून लंडनसाठी रवाना झालेलं एअर इंडियाचं विमान अहमदाबादमधील मेघानीनगर परिसरात कोसळल्याची दुर्घटना गुरुवारी घडली। 2 वैमानिक, 10 क्रू सदस्य आणि 232 प्रवासी असे एकूण 242 लोक विमानात होते। त्यापैकी 169 भारतीय नागरिक, 53 ब्रिटिश, 1 कॅनडियन आणि पोर्तुगाल 7 नागरिक होते। जखमींना तत्काळ जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आलं, मात्र सर्वच प्रवाशांचा मृत्यू झाल्याची भीती व्यक्त केली जात आहे। सायंकाळी एक प्रवासी जिवंत असल्याचा दावा गुजरात पोलिसांनी केला। विमानाला उड्डाण घेण्यासाठी थोडा उशीर झाल्यानंतर 1:47 विमानाचे उड्डाण घेतले। यानंतर अवघ्या काही सेकंदातच हा अपघात झाल्याची माहिती समोर आली। सदर विमानात गुजरातचे माजी मुख्यमंत्री विजय रुपाणी हे देखील प्रवास करत होते। दुर्दैवाने त्यांचाही यात मृत्यू झाला। सदर अपघाताची चौकशी करण्यात येत असली तरी अद्याप अपघाताचं ठोस कारण कळू शकलेलं नाही। पीटीआयच्या वृत्तानुसार एअरक्राफ्ट ॲक्सिडेंट इन्व्हेस्टिगेशन ब्युरो AAIB या अपघाताची चौकशी करत आहे, अशी माहिती वरिष्ठ अधिकाऱ्यांनी दिली। AAIBचे व्यवस्थापकीय संचालक आणि इतर वरिष्ठ अधिकारी अहमदाबादला या घटनेची चौकशी करण्यासाठी सज्ज झाले आहेत। मेघानीनगर परिसरातील BJ वैद्यकीय महाविद्यालयाच्या वसतिगृहाच्या इमारतीवर हे एअर इंडियाचं विमान कोसळलं। या दुर्घटनेमुळे वसतिगृहाच्या इमारतीचं मोठं नुकसान झाल्याचं समोर आलं। पीटीआयने दिलेल्या माहितीनुसार विमानाच्या धडकेमुळे या इमारतीमधील अनेक लोकही जखमी झाले आणि काहींचा उपचारादरम्यान मृत्यूही झाला। त्यामुळे अपघातातील एकूण मृतांचा आकडा वाढला आहे।